हिवाळा सुरू झाला की आपल्याला आठवण येते ती गोधडीची. तर बऱ्याच म्हणजे पूर्वीपासून या गोधडीचा वापर पांघरण्यासाठी केला जातो. पूर्वीच्या काळात कुठे ब्लँकेट रग वगैरे होते, तर ही गोधडीच वापरली जायची आणि गोधडीमध्ये मायेची ऊब असते. तर हीच गोधडी अगदी परफेक्ट प्रमाणात कशी शिवायची, कोणकोणत्या स्टेप यासाठी वापरायच्या, किती अंतर घ्यायचं, दोरा कोणता वापरायचा गोधडी शिवण्यासाठी, तर याची सर्व डिटेल माहिती मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. यामुळे तुम्ही गोधडी शिवायला जरी शिकलेले नसतील आणि हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्ही अगदी परफेक्ट अशी गोधडी शिवू शकतात. त्यासाठी या गोधडीला आपण जे कवर शिवतो तर त्याचं माप किती घ्यायचं वगैरे सर्व मी माहिती पुढे देणारच आहे. तर ही गोधडी शिवताना एकच काळजी घ्यायची की गोधडीसाठी आपण जी खोळ म्हणजेच कवर जी शिवणार असतो ती कॉटनची साडी वापरायची आहे. त्यामुळे गोधडी अगदी उबदार तयार होते आणि मऊही राहते. गोधडी अगदी मऊ तयार होते पांघरण्यासाठी. तर इथे आता मी कॉटनची एक नऊवारी साडी घेऊन अशा प्रकारे गोधडीसाठी कवर शिवून घेतलं आहे. आधी मोजून घ्यायची हे कवर शिवताना, खोळ शिवताना. तर त्याचं अंतर हाताने मी तुम्हाला जे दाखवलं कोपरपर्यंत 6 हात असं अंतर घ्यायचं आहे आणि जिथपर्यंत 6 हात आहेत तिथपर्यंत ही साडी परत डबल करायची. उरलेली साडी कापून घ्यायची. उरलेल्या साडीचे 2 भाग करायचे तुम्ही बघू शकतात आणि ते भाग जॉईन करून अशा प्रकारे या कवरला जॉईन करून घ्यायची आहे. तर अगदी मोठी गोधडी ही तयार होते. तुम्हाला जर लहान गोधडी बनवायची असेल तर पुढचा भाग जॉईन न करता तुम्ही गोधडी शिवू शकतात. तर इथे गोधडीची जी खोळ आहे, कवर आहे, ते आथरून घेतलं आहे व्यवस्थित सरळ आणि वरचा भाग जो कवरचा आहे तो अशा प्रकारे अगदी गोल रोल करत न्यायचा आहे शेवटच्या टोकापर्यंत. तर इथे तुम्ही स्टेप बघू शकतात. कुठलीही गुढी वगैरे पडू द्यायची नाही. या कवरला अगदी स्ट्रेट ठेवायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात शेवटच्या टोकापर्यंत वरचं कवर अगदी गोल रोल करत नेलेलं आहे. अगदी घट्टसर असा हा रोल करत न्यायचा आहे आणि खालची जी साईड आहे अगदी सरळ करून घ्यायची, कुठलीही गुढी वगैरे राहायला नको. तर इथे आता गोधडीसाठी लागणारं जे कवर आहे ते टाकून झालं आहे खाली आणि त्यानंतर या गोधडीत आपण जुन्या कपड्यांचा किंवा जुन्या साड्यांचाही उपयोग करू शकतो. तर इथे जुनी साडी घेतलेली आहे आणि ती डबल करून घेतली आहे 2 पदरी आणि ती अशा प्रकारे अगदी सरळ अशी टाकून घेतली आहे. कुठलीही गुढी वगैरे राहायला नको. आपण ही जी साडी आतमध्ये टाकतोय तिला अगदी सरळ करून घ्यायची. तुम्हाला हवं तर या जुन्या साड्यांचा फॉल वगैरे तुम्ही काढून घेऊ शकतात, नसेल तर तसंही राहू देऊ शकतात. तर इथे एक साडी डबल करून टाकून घेतली आहे. परत दुसरी साडी आता डबल करून घेतली आहे. टोक अगदी व्यवस्थित जुळवून घ्यायचे आहेत आणि ही दुसरी साडी ही अगदी सरळ अशी टाकून घ्यायची आहे. जर साडी मोठी होत असेल तर ती कापून घ्या किंवा उरलेली साडी जे टोक आहे साडीचं उरलेलं तर ते तुम्ही आतमध्ये फोल्ड करून घेऊ शकतात. अगदी सरळ करून घ्यायची, कुठलीही गुढी वगैरे राहायला नको. महत्त्वाची काळजी घ्यायची आहे. तर इथे थोडीशी साडीचा काठ उरलेला होता तो मी आतमध्ये फोल्ड केला आहे. तर अगदी पातळसर अशी ही गोधडी तयार होणार आहे. तुम्हाला जर जाड हवी असेल तर तुम्ही जास्त 2 किंवा 3 साड्या टाकू शकतात यामध्ये. आणि आता आपण वरचा जो रोल करून नेलेला भाग आहे तो अशा प्रकारे अगदी व्यवस्थित असा वरून झाकून आणायचा आहे. कुठलीही गुढी वगैरे राहू द्यायची नाही. अगदी व्यवस्थित अलगद असा हा वरचा भाग आणायचा आहे अगदी शेवटपर्यंत आणि टोक अगदी व्यवस्थित असे जॉईन करून घ्यायचे आहेत. ही साड्या टाकून आपण जुन्या साड्या वापरून ही गोधडी शिवतोय. तुम्ही हवं तर जुने कॉटनचे जे कपडे असतात तेही थोडे मोठे मोठे भाग करून यामध्ये टाकू शकतात, तशीही गोधडी शिवता येते. पण तुम्ही जर नवीन शिकत असाल गोधडी शिवायला तर अशा प्रकारे शिवा. आतमध्ये साडीचं पुरण टाकून मध्ये जे कपडे टाकलेले असतात त्याला पुरण म्हणतात.
तर इथे टोक अगदी व्यवस्थित जॉईन करून घेतले गेलेले आहेत. आणि आता गोधडी शिवण्यासाठी अशा प्रकारे जाडसर असा दोरा वापरायचा आहे. आपल्याला हा दोरा कुठल्याही कटलरीच्या दुकानात सहज मिळतो. तर त्यांना सांगायचं आहे की गोधडी शिवण्यासाठी दोरा द्या, ते बरोबर देतात. तर इथे आता ह्या वरच्या कवरचे जे 3 टोक आहेत ते मोकळे आहेत, 3 भाग मोकळे आहेत, एक भाग जॉईन केलेला आहे. तर हे मोकळे भाग अशा प्रकारे साईडचे जे थोडे काठ आहेत ते मध्ये फोल्ड करून घ्यायचे आहेत, जेणेकरून गोधडीचं जे कवर आहे, गोधडीची जी खोळ आहे, त्याचे धागे निघणार नाही, अगदी पॅक होईल. ते आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे आणि अशा प्रकारे कडेला पॅक शिवत न्यायचे. तर आजीने आता पहिल्या टाका दिलेला आहे गोधडीला. अगदी सुरुवातीपासून मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये ही माहिती देते गोधडी शिवण्याची. तर अशा प्रकारे हे टोक बंद करताना आतमध्ये जे साडी अंथरलेली आहे जुनी, तर त्या साडीचाही पदर शिवताना यायला पाहिजे अशा पद्धतीने हे टोक शिवत न्यायचं आहे. तर तुम्ही बघितलेलंच असेल, आतमध्ये फोल्ड करून आजीने किती छान असे टाके दिलेले आहेत. आणि आता आजी तिघही साईडने हे कडे अगदी व्यवस्थित असे बंद करून नेणार आहेत. आजी त्यांच्या पद्धतीने ही गोधडी कशी शिवायची हे दाखवत आहे, मी फक्त थोडीशी मदत केली आहे. तर इथे आता गोधडी शिवायला अगदी व्यवस्थित अशी सुरुवात झाली आहे. तुम्ही बघू शकतात, 4ही टोकांना मी माझ्याकडे जे उपलब्ध साहित्य होतं, खलबत्ता, विळी वगैरे, ते ठेवलेलं आहे. तुम्ही पिठाचे डबे वगैरेही ठेवू शकतात, जेणेकरून गोधडी वळणार नाही. तर इथे आता आजी कडा ज्या आहेत गोधडीच्या त्या अगदी व्यवस्थित अशा शिवून जात आहेत. आणि पुढच्या पायाने गोधडीचा जो पुढचा भाग आहे, पुढचं टोक आहे, ते अशा प्रकारे दाबून ठेवायचं आहे, जेणेकरून गोधडी शिवताना ओढली जाणार नाही. आणि इथे आता मी मधल्या साईडला गोधडी शिवायला सुरुवात केली आहे. कडा मला व्यवस्थित बंद करता येत नाही, म्हणून आजीने अगदी व्यवस्थित अशा कडा बंद करून दिल्या आहे. आणि 2 धाग्यांमधलं अंतर अशा प्रकारे 3 बोटच ठेवायचं आहे. तुम्ही जर 4 बोट अंतर ठेवलं तर ते खूप जास्त अंतर होतं. 3 बोट अंतर ठेवलं की गोधडी दिसायलाही छान दिसते आणि अगदी व्यवस्थित टाके हे मारले जातात जवळजवळ. खूप जास्त अंतरही नाही घ्यायचं शिवताना. आणि आता मी इथे आता गोधडी शिवायला सुरुवात केली आहे. तर अशा प्रकारे गोधडी शिवताना खालून आपल्या हाताचे जे 4 बोटं आहेत ते खालून टाकायचे आणि अंगठा जो आहे तो वरती ठेवायचा आहे. यामुळे काय होतं की आपण जेव्हा गोधडी शिवतो तेव्हा सुई खालच्या बाजूला गेली की नाही हे आपल्याला खालच्या बोटांनी कळतं. आणि अंगठ्यामुळे, वरचा जो अंगठा आहे त्यामुळे सुईला आपल्याला पुढे नेण्यासाठी मदत होते. तर इथे तुम्ही बघू शकता अंगठ्याची मदत आपल्याला कशी होते ते. हे बघा, नाहीतर काय होतं की आपण वरचाच भाग फक्त गोधडीचा शिवून जाऊ, सुई खाली गेली की नाही हे आपल्याला कळणारच नाही. त्यामुळे आपल्या हाताचे 4 बोटं खाली ठेवायचे आहेत आणि अंगठा वरती ठेवायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी कोपऱ्यापासून गोधडी अगदी छान अशी शिवली जाते. कुठलीही गुढी वगैरे अजिबात पडलेली नाही. अगदी स्क्वेअर सारखा टोक आलेला आहे आणि दोऱ्याने शिवलेले जे धागे टाके आहेत ते अगदी एकसारखे दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. तर ही मेथड तुम्ही गोधडी शिवताना नक्की वापरा. बघा, तुम्ही नवीन जरी गोधडी शिवायला शिकत असाल तरी अगदी परफेक्ट अशी गोधडी नक्की तयार करणार. आणि तुम्ही एवढी मोठी गोधडी बनवण्यापेक्षा लहान गोधडीही बनवू शकतात. आणि गोधडी शिवताना आपला जो पाय आहे पुढचा, तो अशा प्रकारे पुढच्या टोकात ठेवायचा आहे, टोकाकडे, जेणेकरून गोधडीचा पुढचा जो भाग आहे तो शिवताना मागे ओढला जाणार नाही. ही अगदी परफेक्ट अशी टेक्निक आहे गोधडी शिवण्याची. तर इथे तुम्ही बघू शकता पुढे पाय ठेवलेला असल्यामुळे आपल्याला शिवायला अगदी सोपं जातं. आणि जे टाके दिले जात आहेत गोधडीला दोऱ्याचे ते अगदी एकसारखे दिसत आहेत. तुम्ही हवं तर यापेक्षा अगदी लहान लहान टाकेही घेऊ शकतात, पण असेही छान दिसतात. आणि तुम्ही बघू शकता 2 धाग्यांमधलं अंतर हे परफेक्ट असं 3-3 बोटांचं मी घेतलेलं आहे.
आणि तुम्हीही अशा पद्धतीने मोजूनच हे टाके घाला, मोजून अगदी व्यवस्थित, कारण गोधडी दिसायलाही छान दिसेल. तर इथे बऱ्यापैकी भरपूर प्रमाणात अशी ही गोधडी शिवून झाली आहे. अगदी थोडीशी बाकी राहिली आहे 5 ते 6 धाग्यांची, तीही आता आम्ही शिवून घेतो. तर इथे आता पूर्ण गोधडी शिवून झाली आहे आणि हे आहेत गोधडीचे शेवटचे टाके. सर्व साईडने अगदी छान अशी गोधडी शिवून आणली आहे आणि हा आता इथे मी शेवटचा टाका घातलेला आहे गोधडीला. आणि त्यानंतर आता उरलेल्या धाग्याला अशा प्रकारे 3 ते 4 गाठी मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून धागा अगदी व्यवस्थित तिथेच राहील, ओढला वगैरे जाणार नाही. आणि गोधडी शिवताना आपण मध्ये जे धागे संपले त्यांना व्यवस्थित गाठी मारायच्या आणि त्यानंतर पुढच्या धाग्यालाही शेवटी गाठ मारून घ्यायची आणि मग पुढचा धागा तिथे जॉईन करायचा आहे अशा प्रकारे. तर इथे तुम्ही बघू शकता गोधडी तयार झाली आहे, पूर्ण शिवून झाली आहे, अगदी सरळ आहे. कुठेही मधली अंथरलेल्या ज्या साड्या आहेत त्या वळलेल्या नाही, अगदी सरळ गोधडी दिसते. तर अशा प्रकारे अगदी परफेक्ट अशी आजीची गोधडी तयार झाली आहे. आणि या गोधडीमध्ये मायेची ऊब असते, हे कधीच विसरू नका. कितीही ब्लँकेट पांघरा, दुलाई पांघरा, पण गोधडीची सर ही कशालाच येत नाही. तर मी तुम्हाला आता मोजून दाखवते गोधडी. हा पहिला हात कोपरापर्यंत मोजायचा आहे, दुसरा 3, 4, 5, 6 आणि थोडीशी एक्स्ट्रा आहे, म्हणजे 6 हात लांबी आहे गोधडीची. आणि आता रुंदीही मोजून दाखवते. 1, 2, 3 आणि 4 हात रुंदी आलेली आहे, थोडीशी एक्स्ट्रा आहे बस. तर अगदी परफेक्ट अशी ही गोधडी शिवून झाली आहे. तर मी तुम्हाला गोधडीसाठी लागणारं जे कवर आहे त्याचं माप किती घ्यायचं, किती अंतराची लांबी किती घ्यायची गोधडीची, रुंदी किती घ्यायची, त्यानंतर धागा कोणता वापरायचा, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.